मंडळी आता होणार वातावरण एकदम टाईट, कारण भरारी घेणार विनोदाचं फ्लाइट, ज्यासाठी मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे. बने वाह वाह. कुर्सी की पेटी बांधने के संकेत अब बंद कर दिए गए हैं. मुंबई से गोवा जाने वाली हवाई उड़ान संख्या MHJ 208 में आप सभी का फिर से स्वागत है. अगर किसी चीज की जरूरत हो तो केबिन क्रू से संपर्क करें. धन्यवाद. थैंक यू वेरी मच. लव यू. राम राम. राम 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 राम. नमस्कार. आपण? मी समीर चौगुले. आपण? सिटीजन ऑफ दिस कंट्री. नाही नाही, म्हणजे सिटीजन ऑफ दिस कंट्री सगळेच आहेत. आपण कोण म्हणजे नाव काय आपलं? मोरू प्रभा. मोरू प्रभा. छान छान. काय छान. वासाडे पडलीच्या नावावरती थुकरेट आहे. थुकरेट असं कुठं नाव असतं काय? लाज वाटते ती नावाच्या. तोंड दाखवायला कुठं जागा राहिली नाही आहे या नावामुळे. तुमचं नाव काय? मी समीर चौगुले. हो डॅम इट. काय झालं? नाही, तुमचं नाव मला पाहिजे होतं आणि माझं नाव तुम्हाला पाहिजे होतं. त्याने काय झालं असतं? मला तुम्हाला चिडवता आलं असं ना. हो मोरू चौगुले. नाही आवडला? ठका खिडकीत ना. हो व्हॉट अन एस्टोनिशिंग स्टार. Oh, what an astonishing start! नागपूर? विमान गोव्याला चाललंय. नागपूर काय विचारताय मला? गोवा? हो गोवा. गोवा. चीप लिकर? नाही हो, दुसरं कारण नसतं गोव्याला जायला. मला जरा महत्वाचं काम आहे तिकडे म्हणून चाललोय. गोव्याला कुठे? ताडोबा सफर का? ताडोबा सफारी आहे ती नागपूरला आहे. मी गोव्याला चाललोय. ते पण तुम्हाला मी मगाशी नागपूर विचारलं तर नाही का म्हणालं? कारण मी नागपूरला जातच नाहीये ना, मी गोव्याला जातोय. पण ताडोबा तर नागपूरला आहे. गोव्याला जाऊन काय करता बाय? एक मिनिट. मी नागपूरलाही जात नाही आणि ताडोबाला सुद्धा जात नाहीये. मला गोव्याला जायचंय. साहजिकच आहे ना. हा. आता गोव्याच्या विमानात बसलो म्हणजे गोव्याला जाणार ना. नागपूरच्या बस होतं नागपूरला गेलं असतं. बरोबर. नाही, मुलात गोव्याला का हा प्रश्न चुकीचा आहे का नाही? तो तुम्ही मला विचारलात, मी नाही विचारला. बाकी हा चाललंय आपलं काय? कोणाच्या जीवावर उडतावाय? म्हणजे तिकिटाचा खर्च कुणी केलाय? तुम्ही स्वतः केला वाय का लाचार होऊन हे तिकीट दे ना गोव्याला जायचं? एक सेकंड. मी असं का करेन? तुम्हाला का असं वाटतं की मी लाचारी करेन? का असं वाटतंय तुम्हाला? नाही, चेहऱ्यावर न वाटतंय ना म्हणून. आपलं म्हणजे अवकात दिसत नाही ना. एक सेकंड. तुम्ही जरा नीट बोला. ट्रॅव्हलिंग इन अ फ्लाईट, कळलं का? आपली ओळख आहे का मला सांगा. नाही की नाही? मग का असं तुम्ही म्हणताय? का माझा खर्च नेहमी मीच करतो? आय एम अ फ्रिक्वेंट फ्लायर. मी मोरू प्रभा. अरे नाव नाही सांगितलं तुम्हाला मी. फ्रिक्वेंट फ्लायर म्हणजे जे हवाई प्रवास नेहमी करतात, वारंवार करतात, त्यांना फ्रिक्वेंट फ्लायर म्हणतात. होय का? तुम्ही जे करता मी नेहमी करतो का नाही? म्हणजे तुम्ही फ्रिक्वेंट फ्लायर आहात? सेफ्टी मारली की डायरेक्ट हवेत. हो, रात्री एक चपटी मारली ना अख्खा ताडोबा मी गोव्यात घेऊन येऊ शकतो. काय समजलं?
नाही आवडला फेका ताडोबात हा पंच ना असोला ना फाडून घाल ना तेव्हा वासाड्याला कळेल. एक सेकंड, माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही लाचार वगैरे म्हणत जाऊ नका मला, कळलं का तुम्हाला? हां, मी सुद्धा एवढी वर्ष आहे इथे काम करतोय, अनेक वर्षांचं करिअर आहे माझं. लाचार नाही म्हणायचं. लाचारात ना मी सुद्धा नाहीये, लक्षात घ्या. पडला तुमचा पंच खिडकीतनं पडला बघा खाली. तो बघा खाली, तो बघा जातोय. खालची लोक बोलतात इथं नको वर घ्या वर घ्या. तेव्हा नंतर कधी टाका. दिस गाय इज बाकी बेडरूम पास आहे का तुमचा? बेडरूम पास? हा ते आपण एअरपोर्टला येतात ना गेटवर देतात. बोर्डिंग पास. बेडरूमला कोण पास लावेल? तिकीट लावेल? चाल चाल उधर से, असं कोणी करेल? माझ्याकडे म्हटलं आहे बोर्डिंग पास आहे. अरे काय दाखवायचं ते? काय आहे काय आहे त्याच्यात? हे माय उगीच कशाला काढायला लावता मला? राहू दे ना. नाही कसं मी पहिल्यांदाच विमानात जातोय ना. ते जाणवलं मला ते. तुम्ही कसं फुंतुरी लेवल आहो ना. पुंत्रू लेवल म्हणजे रोज विमानाने ये जा करा. अरे फ्रिक्वेंट फ्लायर असतं ते. पुंत्रू लेवल कुठलं आणलंय? पुंत्रू लेवल म्हणाल? अरे नका करू यार, अनसिव्हिलाइज्ड. बाकी विमान कधी चालवलं होय काय? विमान का चालवायचं? मी का एकदा पण नाही. नाही, तुम्ही चालवलंय. मी हा विमान हा. ओ बैलगाडी चालताना दिसली की मी टाळ्या होतो. तो विमान कुठे चालवणार आहे? मग मला कशाला सांगताय विमान चालवलं का म्हणून? ते काय सर तुम्ही हाव ना फ्लावर काय सर? अरे नाही, फ्रिक्वेंट फ्लायर आहे ना. नाही नका घेऊ ना, आपल्याला नाही जमत ना ते नाव घेता. बरोबर. 9 वेळा नाव घ्यायची गरजच नाहीये ना. प्लीज शांतबाई, मी वेगळा जरा विचारात आहे. बाकी विमानाचा शोध कोणी लावला माहिती आहे काय? विमानाचा शोध कोणी लावला माहिती आहे काय? ती पण विंडो आहे बघ ना तिकडे. विमानाचा शोध कोणी लावला माहिती आहे काय? राईट ब्रदर्स. रॉंग. राईट ब्रदर्सने विमानाचा शोध लावलेला आहे. नाही ते लावला असेल, पण राईट वर रॉंग पंच टाकला का नाही? नाही आवडला फेका खिडकीत ना. पण वासाड्याला ना पॅराशूट लावून फेका. असा तरंगत तरंगत ना 2-3 वर्षात ना मीरा रोडला पोहोचला पाहिजे. आपण परत घेऊन परत वाजव. तुम्ही बावळटात का हो थोडेसे? येडे बेडे आहात का तुम्ही थोडेसे? तुम्ही एक्सक्यूज मी, कॅन यू प्लीज एक्शन द सीट प्लीज? आय वुड लाईक टू सीट देअर प्लीज. दिस आय एम रिअली गेटिंग अनॉइड. ही इज अ अनसिव्हिलाइज्ड पर्सन. आय जस्ट वॉन्ट टू सीट देअर. प्लीज हॅव इट, प्लीज हॅव इट. एक्सक्यूज मी, कॅन यू प्लीज वन्स. Don't you feel ashamed you're going to get per day today? Not giving extra. At least give little bit of expressions. जवळ असताना शुक कधीच नाही म्हणायचं. लांब असताना शुक म्हणायचं. बाकी मस्त आहे रे. विमानाचा आवाज काढता येतो काय? नाही रे. नाही आला पाहिजे ना. का आला पाहिजे? मला नाही येत आला पाहिजे एवढं. म्हणजे तुम्ही विमानात ये जा करता. अरे नाही येत विमानाचा आवाज काढता. हो मी पहिल्यांदा विमानाने जातो, मला आवाज येतो. अरे कुठलं विमान आहे हे? कागदाचं विमान. अरे कशाला मरायला काढतो मग? सॉरी सॉरी. कशाला मरायला काढता तुम्ही? कागदाचा मधून असा आवाज करून कसं दिसतं ते यार? थुंकी उडते अर्धी अंगावर माझ्या. ते लेमनचे गोले वगैरे आहेत काय? ऑरेंज कलरचे वगैरे नाही आहेत.
आले पाक वगैरे नाही आहेत. श्या. मुडाला होता खायचा यार. आमच्या एसटीत कसा खिडकीतनं सगळं येतं का नाही, आले पाक लेमनचे वगैरे सगळं येतं का नाही. हो. यांच्या विमानात काय येते नाही, लय वसाडे विमानात फिरत आहे, आग लागले. आमच्या एसटीच्या खिडकीत आहे ना आले पाक येतो, तुमच्या विमानाच्या खिडकीत काही येत नाही. टुक टुक. अलबत्या गलबत्या करा जा. चिटकिन कर अलबत्या गलबत्या मधली इकडे कशाला स्किट करतो. टुक 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 करतोय यार हे. एक्सक्यूज मी प्लीज कॅन आय जस्ट गेट अ न्यू सीट. आय डोंट वॉन्ट टू सिट हिअर. $2,500चा ड्रेस घातलाय तिने. साला एक एक्सप्रेशन नाही चेहऱ्यावर. कुठलं विमान घेऊन आलोय मला तेच कळत नाही इकडे मी. बाकी अरे मस्त रे. ओके या भी आहे मजा. ते मुंबई मुंबई एअरपोर्टना रोज किती विमानं उडतात माहिती आहे का तुम्हाला? मला दुसरी कामं नाहीत. काम धंदा सोडून तिकडे 1 2 3 विमानं मोजत बसू. तू मोजलीस विमानं? मी हा विमान हा मी हा. अरे माझ्या काकेत किती काम केलं ती अजून मी मोजली नाही तर विमान कुठं मोजतो? अरे मग मला कशाला. अरे हा येडा आहे का तू. येडा आहेस का रे तू. गप. अरे शोध गप. उधर तक पढ़ता है. सवाल पूछू क्या उसका. पढ़ रहा है. बाकी मस्त. ते अरे ते काय खायला मागवतो काय सँडविच वगैरे? इथे माग मिळतं. मी नाही मागवत. जरा जास्त शिकलं असतं आणि चांगली नोकरी मिळाली असते तर परवडलं असतं तुम्हाला. अरे अरे मग तू मागव ना. तुला पाहिजे तर मला कशाला सांगतो. पैसे द्या मी मागवतो. अरे पण मी कशाला तुझ्यासाठी मागू. मी का पैसे देऊ. मग तुम्ही कशाला आग्रह करता सँडविचचा काय सँडविच? अरे मी कुठे लागलो रे. सॉरी मी कुठे लागलो तुझ्या मागे. गप जरा. मारे नाही मारे नाही. बाकी बाकी मस्त. तू काय रे मला तू शहाणपणा मला शिकवतो. हे करतो का ते करतो का. तू काय काम करतो मला सांग रे. ते मच्छर मध्ये रॅकेट असतात बघा हा. त्या रॅकेटने ना मी मच्छर मारतो. मला जाम आवडतं त्याचा आवाज आहे ना. मला जाम आवडतो असा चर 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 असं जाम आवडतो. अरे चरत सर आवाजाची मजा येते तुला. तुझी काय लायकी आहे रे. तू मला सांगतोस ते. तुला लायकी आहे का रे. तू विमानाचं तिकीट कोणी दिलं तुला. मुंबई ते गोवा हे विमानाचं तिकीट कोणी दिलं तुला. ते बिस्किटवर ते रॅपर असं नाही काय ते असं स्क्रॅच करून मी तिकीट मिळवलंय मुंबई टू गोवा का नाही. दोन्ही रिटर्न मिळवलास. नाही रिटर्न कसं मिळेल. तिकडे गेल्यानंतर बघीन तो स्क्रॅच करीन आणि तिकीट मिळालं तर परत येईन इकडे आणि मुंबई. नाही तिकीट मिळालं तर गोव्यात असतं आम्ही. नाहीतरी मला मुंबईत कोणी विचारतोय. जशी काय मुंबई माझ्यासाठी अडलेली आहे सगळीकडे. काय रॅकेटसाठी कुठे पैसे भेटले ना तर घेन आणि आपले मच्छर मध्ये चर 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 काय मजा येते. अरे तुझी लायकी आहे. तू मला शहाणपणा शिकवतोस. चर चर बॅटनी मच्छर मारतोस. तुझ्या आता दाखवतो तुला काय ते. ए दरवाजा खोलो. इमर्जन्सी दरवाजा खोल. इमर्जन्सी दरवाजा खोल. अरे दरवाजा खोल. अरे खड्डे में गया तेरा इधर. पंच नाही आवडला की काय बोलतोस तू. खाली फेका. खाली फेका. आता तू मला नाही आवडलास तुला खाली फेकतो. वा 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 धमाकेदार हास्य उड्डाण. व्हॉट अॅन अस्टॉनिशिंग परफॉर्मन्स. ॲज अ सिटीजन ऑफ दिस कंट्री आपण हास्य रसिकांना विचारूया त्यांना कसं वाटलंय हास्य उड्डाण. प्रसादा. अफलातून. मला एक शंका आली की सगळ्यांचा परफॉर्मन्स एवढा टाईट होता की हे गोव्याहून मुंबईला येणार फ्लाईट तर नाही ना असं मला. कमाल कमाल म्हणजे सम्या माइंड ब्लोईंग. म्हणजे काय रिॲक्ट होणार या माणसावरती. आणि हे कुठलं करिअर आहे चर चर डास मारण्याचं. माइंड ब्लोईंग कॉन्सेप्ट
कॉन्सेप्ट आज ज्यांची आहे त्यांचा आपण आज सत्कार करायला हवा. श्याम बांगर. थँक्यू श्याम बांगर फॉर दिस अमेझिंग कॉन्सेप्ट. वा श्याम्या वा, मजा आली. धुमाकूळ. मोरे कमाल. म्हणजे या सिरीजचं नाव आहे मोरे उगाच. मला असं वाटतं की जगाच्या अंतापर्यंत ही सिरीज चालू शकते, कारण ह्याच्यात काही नाही. म्हणजे ही सिरीज कधीही येऊ शकते, त्यात काही येऊ शकतं. जोपर्यंत तुम्ही दोघं खणखणीत परफॉर्मन्स करतायत तोपर्यंत ही सिरीज चालू शकते. सो याच्यासाठी देव तुम्हाला दोघांनाही 100 वर्षाचं आयुष्य देव. हो 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 तथाच. अफलातून मजा आली. बहारदार. सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. टेक ऑफचा जो फील सगळ्याच डिपार्टमेंट्सनी इतका सुरेख दिला, तुम्ही पण इतका सुरेख फील घेतला. मोरे, तुम्ही जो विमानाचा आवाज काढला ना, तो बनेचा जो भुंगा आहे तो 45शीत आल्यावर कसा त्याचा आवाज होईल तसा सेम आवाज होता. फार भारी, मला फार आवडला. आणि मला सेट पण आवडलाय. समर्पक सेट आहे, फारच सुंदर, मजा आली. आम्ही खूप हसलो. आणि ॲस्टॉनिशिंग स्टार वरती तर म्हणजे कुर्बान. वा वा. मजा आली गाईज, खूप मजा आली. थँक्यू.